वडवणीत सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे क्षुल्लक कारणामुळे दोघात किरकोळ वाद झाला। याचं रूपांतर दंगलीत झालं। 2 वेळा वाद मिटवण्यात आला, परंतु नंतर एका गटाकडून दुसऱ्या गटावर दगडफेक करण्यात आली। त्यानंतर दोन्हीकडूनही लोक मोठ्या संख्येने जमा झाले। या दगडफेकीमध्ये अंकुश नामदेव मित्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड येथे उपचारासाठी दाखल केले। तर गणेश विठ्ठल टिपरे व अशोक चव्हाण हे दगडफेकीमध्ये गंभीर जखमी झाले। वडवणी येथील हजारो युवकांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला। दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करा, त्यांना ताब्यात घ्या अशी मागणी करण्यात आली आहे। परिस्थिती तणावात असून पण नियंत्रित आहे। वडवणीत मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला। वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरात तळ ठोकून आहे। गुन्हा दाखल झाल्याशिवाय येथून हटणार नाहीत असा पवित्रा कोष्टी समाजाच्या तरुणांनी घेतलाय। याविषयी अधिक माहिती अशी आहे की आता वडवणी शहरांमध्ये शुक्रवार रोजी सायंकाळी दुकानासमोर गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। सुरुवातीला हा वाद मिटवण्यात आला, परंतु कालांतरानं काही लोकांनी संघटित होऊन दगडफेक केली। यामध्ये 3 तरुण जखमी झाले। या घटनेनंतर शहरांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। बाजारपेठ बंद झाली, व्यापारी सैरावैरा पळू लागले। या घटनेनंतर कोष्टी समाजाच्या तरुणांनी वडवणी पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करून दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली। शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय। आरोपीवर कठोर कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले। रात्री उशिरापर्यंत कसलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता। या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीला अटक करा या मागणीसाठी वडवणी शहर आज बंद ठेवण्याची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आली आहे, असं निवेदन वडवणी पोलीस स्टेशनला देण्यात आलंय।